नमस्ते मित्रांनो, तुमचं सुशील ऑनलाईन सर्व्हिस या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इलेक्शन कमिशनचा एक नवीन कायदा आहे, इथे नवीन एक रूल आलेला आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या वोटर आय डी कार्डसोबत लिंक करायचे आहे। म्हणजे तुमचं जे मतदान कार्ड किंवा वोटर आय डी कार्ड तुम्ही जे म्हणता त्याच्यासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करायचे आहे। ते आधार कार्ड तुम्हाला कसं लिंक करावं लागेल त्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमधलं प्ले स्टोर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। प्ले स्टोर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला वरती सर्च बॉक्स दिसेल, या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचे वोटर हेल्पलाईन। जसं तुम्ही वोटर हेल्पलाईनवर क्लिक करसाल येथे तुम्हाला इन्स्टॉल नावाचं बटन दिसेल, इन्स्टॉल बटनावर क्लिक करायचे। तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल होईल। इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टॉलच्या जागी ओपन नावाचं बटन दिसेल, तुम्हाला ओपन बटनावर इथे क्लिक करावं लागेल। सर्वात आधी तर तुमच्याकडे आधार कार्ड आणि तुमचं वोटर आय डी कार्ड तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे। हे दोन गोष्टी तुमच्या जवळ असले तर तुम्ही तुमच्या मोबाईलहून डायरेक्ट तुमच्या आधार कार्डला इथे मतदान कार्ड लिंक करू शकता। तुम्हाला कोणत्याही कॅफे वगैरेवर जायची आवश्यकता नाही, तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून तुमचं आधार कार्डला तुमचं वोटर आय डी कार्ड इथे लिंक करू शकता। बघा, इथे हा ॲप आपला इन्स्टॉल झालेला आहे। आता हा ॲप आपल्याला ओपन करावा लागेल। ओपन बटनावर आपण क्लिक करू, इथे ॲप आपला ओपन झालेला आहे। ॲप ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस तुमच्या स्क्रीनवर दिसेल। याच्यामध्ये बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचे, खाली तुम्हाला आय ॲग्री नावाचं एक बटन दिसेल कोपऱ्यावर, आय ॲग्रीवर क्लिक करायचे। जसं तुम्ही आय ॲग्रीवर क्लिक केले समोर एक नेक्स्ट नावाचं बटन दिसेल, या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे। तुम्हाला ज्या भाषेमध्ये तुमचं ॲप पाहिजे ती भाषा तुम्हाला इथे निवडून घ्यायची। तुम्ही याच्यामध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी, पंजाबी, गुजराती विविध भाषा दिलेली कोणतीही भाषा तुम्ही इथे निवडू शकता। आपण इथे इंग्लिश निवडू। इंग्लिश निवडल्यानंतर बघा, तुम्हाला स्क्रीनवर असे इंटरफेस म्हणजे अशी स्क्रीन तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये दिसेल। असं आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक नंबरचं जे बटन आहे वोटर रजिस्ट्रेशन, वोटर रजिस्ट्रेशनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं। जसं तुम्ही वोटर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करसाल तुम्हाला काही ऑप्शन्स इथे उपलब्ध होईल। जसं बघा, एक नंबरला ऑप्शन दिलेले इथे न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, म्हणजे तुमचं आत्तापर्यंत मतदान कार्ड तुम्ही काढलेलं नाही आहे, तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढायचे, त्यासाठी तुम्ही इथे न्यू वोटर रजिस्ट्रेशनचा वापर करू शकता। किंवा इथे तुमचं वोटर आय डी तुम्हाला डिलीट करायचे, त्यासाठी डिलेशन नावाचं ऑप्शन दिले तर तुम्ही तुमचं वोटर आय डी डिलीट करू शकता। किंवा तुमचं नाव वगैरे काही चुकलेलं आहे तुम्हाला तो करेक्शन करायचं आहे मतदान कार्डवरचं, त्यासाठी इथे 3 नंबरचं ऑप्शन आहे करेक्शन ऑफ एंट्रीज फ्रॉम इट। आणि सर्वात शेवटचं ऑप्शन आहे बघा, इलेक्ट्रोल ॲथेंटिकेशन फॉर्म नंबर 6B। याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मतदान कार्डला तुमचं आधार कार्ड इथे लिंक करू शकता। आपण बघा 4 नंबरचं जे ऑप्शन आहे फॉर्म 6Bला क्लिक करू। जसं तुम्ही या बटनाला क्लिक करसाल येथे तुम्हाला काही सूचना दिलेली आहे। बघा, एक ॲसिस्टंट, जसं आपलं गुगल ॲसिस्टंट असते तसं यांनी एक ॲसिस्टंट इथे बनवलेलं आहे। तुम्ही याला फॉलो करून ही प्रोसेस करू शकता। बट आपल्याला हे डायरेक्ट आपण काय करू, इथे लेट स्टार्ट नावाचं बटन दिलेलं आहे, लेट स्टार्ट या बटनावर क्लिक करू, म्हणजे आपली प्रोसेस इथे सुरू होईल। सर्वात आधी तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा मोबाईल नंबर इथे टाईप करावा लागेल। तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जे तुम्ही रेग्युलर वापरणार ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। मोबाईल नंबर टाईप झाल्याच्यानंतर खाली तुम्हाला सेंड नावाचं बटन इथे दिसेल, तुम्हाला काय करायचं आहे, सेंड या OTP या बटनावर क्लिक करायचे। जसं तुम्ही सेंड OTP या बटनावर क्लिक करसाल एक OTP तुमच्या मोबाईलवर सेंड होईल, तो OTP तुम्हाला या OTP बॉक्समध्ये टाईप करायचे। नुकतंच तुम्हाला काही सेकंडमध्ये OTP तुमच्या मोबाईलवर येईल। आपण बघूया आपल्याला OTP आलेला आहे का। एखाद्या वेळेस नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असते, OTP येत नाही, किंवा आपण मोबाईल नंबर चुकीचा टाईप करतो त्याच्यामुळे OTP येत नाही। बघा, इथे मोबाईल नंबर आपला चुकलेला आहे म्हणून इथे OTP आला नाही। आपण काय करू, परत लेट स्टार्टवर क्लिक करू, परत मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन आपल्याला इथे दिसेल। आपण आपला व्यवस्थित मोबाईल नंबर इथे टाईप करून घेऊ। सेंड OTP या बटनावर क्लिक करू। जसं सेंड OTP या बटनावर क्लिक केलं परत बघा OTPची विंडो इथे सुरू झालेली आहे। आता बघू आपण आपला OTP इथे आलेला आहे। OTP आपल्याला या OTP बॉक्समध्ये टाईप करायचा आहे, व्हेरीफाय। जसं तुम्ही व्हेरीफाय करणार इथे 2 बटन तुमच्या स्क्रीनवर येईल। पहिला बटन येईल की यस आय हॅव वोटर आय डी नंबर, म्हणजे तुमच्याजवळ तुमचं मतदान कार्ड तुमचं वोटर आय डी नंबर उपलब्ध आहे। किंवा सेकंड नंबर, दुसरा नंबर इथे ऑप्शन दिले नो आय डोंट हॅव वोटर आय डी नंबर, म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड नाही आहे। ज्या व्यक्तीजवळ मतदान कार्ड नाही आहे त्याला नवीन प्रोसेस करायची, तो सेकंड ऑप्शन इथे घेणार आणि त्याची पूर्ण माहिती वगैरे ते भरून घेणार। आपल्याला जो मतदान कार्ड आहे आपल्याला फक्त आधार कार्ड लिंक करायचे, आपण काय करू, यस या बटनावर क्लिक करू। जसं यस बटनावर क्लिक केलं
परत तुम्हाला समोर काय करावं लागेल, निळ्या कलरमध्ये नेक्स्ट बटन दिलेले, नेक्स्ट बटनावर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. जसं तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक केलं, समोरच बघा तुम्हाला इथे वोटर आय डी नंबर म्हणजे तुमचं जे मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डचा नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. मतदान कार्डचा नंबर बघा एकदम वरी बारकोड असतो, बारकोडच्या वरती मतदान कार्डचा नंबर दिलेला असतो, जो नवीन मतदान कार्ड सध्या आलेले आहे त्या मतदान कार्डमध्ये. आणि जे जुने मतदान कार्ड आहे त्याच्यावर तुमचा फोटो जिथं असतो त्याच्या बाजूलाच एक नंबर दिलेला असतो, तो नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. आपल्याजवळ ज्या व्यक्तीचं मतदान कार्ड आहे त्याचा नंबर आपण इथे टाईप करायला लागलो. समोरच तुम्हाला खाली काय निवडायचे, तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहता ते राज्याचं नाव तुम्हाला इथे निवडायचे. आपलं राज्य महाराष्ट्र, आपण इथे महाराष्ट्र निवडणार. महाराष्ट्र निवडल्याच्या नंतर तुम्हाला फेच डिटेल या बटनावर क्लिक करायचे. तुम्ही या बटनावर जसं क्लिक करसाल तुम्हाला इथे तो शोधून दाखवेल की तुमची माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे की नाही. सध्या बघा वी हॅव फाउंड दिस रेकॉर्ड एंटर म्हणजे ते म्हणते तुमचं मतदान कार्डचा डेटा त्यांनी इथे शोधलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, पुढं नेण्यासाठी ते प्रोसेस नावाचं बटन दिलेलं आहे खाली, या प्रोसेस बटनावर क्लिक करायचे. तुम्ही जसं प्रोसेस बटनावर क्लिक करसाल बघा तुमच्या स्क्रीनवर तुमच्या मतदान कार्डवरची जी माहिती, जसं तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं पत्ता, तुमचं पाठ वगैरे काय ते सगळं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर शो करेल. स्क्रीनवर शो केल्याच्यानंतर तुम्हाला परत नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे. जसं तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करसाल परत तुम्हाला इथे माहिती दाखवेल. आता इथे ऑप्शन आले आधार डिटेल. तुम्हाला हा मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाईप करायचा आहे. किंवा तुमच्याकडे मतदान कार्डच नाही आहे तर ऑरमध्ये हा खाली बटन दिलेला आहे, आय एम नॉट एबल टू फिनिश माय आधार नंबर बिकॉज आय डोंट हॅव आधार. माझ्याकडे आधार नंबर नाही आहे, मला आधार नंबरसोबत हा मतदान कार्ड लिंक करायचा नाही आहे. म्हणजे भरपूर व्यक्ती ज्यांनी आधार कार्ड काढलेले नाही आहे तर तो व्यक्ती काय करणार, इथं हा ऑप्शन निवडणार ज्याच्याकडे आधार कार्ड नाही आहे तो, आणि खाली दुसरे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. याच्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट इथे तो अपलोड करू शकतो. जसं पॅन कार्ड असो, ड्रायव्हिंग लायसन असो, किंवा पासपोर्ट असो, किंवा पासबुक असो, किंवा सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड असो, तेही तो त्या डॉक्युमेंटसोबत तो मतदान कार्ड लिंक करू शकतो. बट आपल्याला काय करायचं, आधार कार्ड मतदान कार्डसोबत लिंक करायचं. तर आपण काय करू, हा ऑप्शन टिक आपल्याला नाही करायचं, सरळ आपण आधार नंबरमध्ये आपला आधार नंबर येथे टाईप करू. आधार नंबर टाईप झाल्याच्या नंतर समोर काय करणार, इथे बघा खाली मोबाईल नंबर, ज्या व्यक्तीचा आपण इथे मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करायला लागलो त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर इथे आपल्याला टाईप करायचं आहे. म्हणजे ते तुमच्या मतदान कार्डसोबत इथे लिंक होऊन जाईल. खाली ईमेल आय डी तुमच्याकडे असलं तर तुम्ही टाईप इथे टाकू शकता, हे आवश्यक नाही आहे. आपल्याजवळ ईमेल आय डी आहे, इथे आपण ईमेल आय डी टाकू. ईमेल आय डी टाकल्याच्या नंतर बघा इथे प्लेस ऑफ ॲप्लिकेशन, आपण ज्या तालुक्यामध्ये राहतो त्या तालुक्याचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. जसं माझं तालुका लोणार, मी इथे लोणार टाकतोय. डन, नंतर डन या बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही डन बटनावर क्लिक करणार तुम्हाला इथे तुमची पूर्ण माहिती प्रिव्ह्यूमध्ये दाखवली जाणार. तुम्हाला ही माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची, तुम्ही आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल आय डी इथे व्यवस्थित टाईप केलेला आहे का, आणि तुम्ही जे तुमचं मतदान कार्ड टाकलं होतं तुमच्याच जे मतदान कार्डचा नंबर तुम्ही इथे टाकलं होतं तुमचंच नाव इथे वरती तुम्हाला दाखवत आहे का नाही ते तुम्हाला इथे पूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. चेक झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, कन्फर्म बटनावर क्लिक करायचे. जसं बघा तुम्ही कन्फर्म बटनावर क्लिक करसाल एक रेफरन्स नंबर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दाखवेल आणि तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. इथे बघा मेसेज आहे, थँक्यू युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आजची डेट आली इथे ऑन डेट 5/8/2022. युअर रेफरन्स आय डी, हा जो रेफरन्स आय डी तुम्हाला कुठेतरी लिहून घ्यायचे किंवा तुमच्याच मोबाईलमध्ये तुम्ही याला स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे आपण ही लिंकची प्रोसेस इथे केलेली आहे. आता ही लिंकची प्रोसेस झाली का नाही ते आपल्याला तपासायला लागेल. त्यासाठी तपासण्यासाठी हे रेफरन्स नंबर आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. आपला इथे आधार कार्डला मोबाईल नंबर मतदान कार्डाला आधार कार्ड लिंकची प्रोसेस आपण इथे पूर्ण केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.